नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मराठी माहितीच्या आधारे काही पक्षी प्राणी आणि त्यांचे आवाज या संदर्भात आपण माहिती समजून घेतली। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तशाच प्रकारची माहिती समजून घेणार आहोत, फक्त इंग्लिश टू मराठी आपण समजून घेणार आहोत। आता आज आपण कोणती माहिती समजून घेणार आहोत तर आपल्या सभोवताली किंवा आपल्या परिसरामध्ये जे आपल्याला प्राणी आणि पक्षी दिसून येतात त्यांना इंग्रजी शब्द कोणते उच्चारले जातात आणि आपण त्यांना मराठीमध्ये काय म्हणत असतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर त्या काही प्राण्यांची आणि काही पक्ष्यांची जी काही बाळ असतात, पिल्ल असतात, त्यांना इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात त्या माध्यमातून आपण ती माहिती समजून घेणार आहोत। ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारची आहे, कारण अशा प्राण्यांची पक्ष्यांची नावे आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहेत, माहिती आहेत, परंतु आपल्याला ते इंग्रजीतून सुद्धा ते माहिती असावेत। इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हटलं जातं ते आपल्याला कळावेत आणि म्हणून ही अगदी साध्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत येऊ शकेल। ठीक आहे, लाईक शेअर सबस्क्राइब हे अगदी फ्री आहे, ते करायला कोणीही विसरू नका। आणि जर आपला व्हिडिओ आवडला, माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा। ओके, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आपल्या टॉपिकचं नाव आहे ॲनिमल्स। ॲनिमल्स म्हणजेच प्राणी। थोडक्यात या ठिकाणी आपण एक पॉइंट लिहिलेला आहे, पॉइंट दिसत असेल तुम्हाला, पेट ॲनिमल्स। पेट ॲनिमल्स म्हणजेच काय तर पाळीव प्राणी। पेट ॲनिमल्स म्हणजेच काय, पाळीव प्राणी। आता पाळीव प्राणी कोणते, पेट ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बरोबर ना। पेट ॲनिमल्स म्हणजेच पाळीव प्राणी। मग पाळीव प्राणी कोणते, त्यांना इंग्रजी शब्द कोणते वापरले जातात, मराठीमध्ये त्यांना काय म्हटलेलं असतं ते आपण समजून घेणार आहोत। आणि या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला। ओके, फर्स्ट आपण समजून घेऊया नेम ऑफ द पेट ॲनिमल्स। डॉग, डॉग मीन्स कुत्रा। कॅट, कॅट मीन्स मांजर। गोट, गोट मीन्स बकरी, बकरा किंवा शेळी, गोट। ओके, बुल, बुल मीन्स बैल। बुलक, बुलक मीन्स पाडा, बुलक मीन्स पाडा। काऊ, काऊ मीन्स गाय। हेपर, हेपर, हेपर मीन्स कालवड किंवा आपण त्यालाच पाडी असं म्हणत असतो। हॉर्स, हॉर्स मीन्स घोडा। मूल, मूल मीन्स खेचर। मेयर, मेयर मीन्स घोडी। बफेलो, बफेलो मीन्स म्हैस। रॅम, रॅम मीन्स मेंढा। कॅमल, कॅमल, कॅमल मीन्स उंट। शीप, शीप मीन्स मेंढी। अँड लास्ट डॉन्की, डॉन्की मीन्स गाढव। हे जे काही शब्द आहेत, हे शब्द किंवा जे आपण प्राण्यांची नावं समजून घेतली, हे सर्व प्राणी कसे आहेत, पाळीव प्राणी आहेत। कसे आहेत, पाळीव प्राणी आहेत। आपण साधारण 15 पाळीव प्राण्यांची नावे समजून घेतलेत। ओके, या ठिकाणी पहा, टायटल पहा, यंग वन्स ऑफ ॲनिमल्स। यंग वन्स ऑफ ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांची पिल्ले। आता यात काही पक्ष्यांचाही समावेश झालेला आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। थोडक्यात काय की काही प्राणी आणि पक्षी आणि त्यांचे पिल्ले, त्या पिल्लांना काय म्हणतात, त्यांच्या बाळांना इंग्रजी शब्द कोणते उच्चारले जातात आणि मराठीमध्ये त्यास आपण काय म्हणत असतो ते आपण समजून घेऊया। फर्स्ट पपी, पपी, पपी मीन्स कुत्र्याचे पिल्लू। कुत्र्याच्या पिल्लाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, पपी म्हणतात। कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, पप्पी म्हणतात। किटन, किटन मीन्स
मांजराचे पिल्लू. किटन मीन्स मांजराचे पिल्लू. काप, काप, काप मीन्स वासरू. गाईचं जे काही बाळ असतं त्याला वासरू म्हणतो आपण. हत्तीचे पिल्लू त्यालाही काप म्हणतात. काळविटाचे पिल्लू त्यालाही काप म्हणतात. ओके. इंग्लिश मध्ये लॅम, लॅम, लॅम मीन्स कोकरू. आता कोकरू हे पिल्ल कोणाचं असतं तर मेंढीचं असतं. कीड, कीड मीन्स शेळीचे पिल्लू. ओके. चीक, चीक मीन्स कोंबडीचे पिल्लू. कोल्ट, कोल्ट मीन्स शिंगरू. फॉन, फॉन मीन्स पारस. पिगलेट, पिगलेट मीन्स डुकराचे पिल्लू. कब, कब मीन्स सिंहाचा छावा किंवा वाघाचा बछडा किंवा बच्चा. कब मीन्स सिंहाचा छावा, वाघाचा बछडा किंवा बच्चा असं आपण त्याला म्हणत असतो. डकलिंग, डकलिंग मीन्स बदकाचे पिल्लू. डकलिंग. इग्लेट, इग्लेट मीन्स गरुडाचे पिल्लू. इग्लेट मीन्स गरुडाचे पिल्लू. लिव्हरेट, लिव्हरेट, लिव्हरेट मीन्स सशाचे पिल्लू. अँड लास्ट नेस्लिंग, नेस्लिंग मीन्स पक्ष्याचे पिल्लू. नेस्लिंग मीन्स पक्ष्याचे पिल्लू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती आपण समजून घेतलेली आहे. पाळीव प्राण्यांची नावे आणि प्राण्यांचे पिल्ल किंवा बाळ त्यांना आपण काय म्हणत असतो त्याची सविस्तर माहिती आपण समजून घेतली. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. अधिकाधिक विद्यार्थ्यांना ही माहिती समजावी यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत नेऊ शकेल. ओके. पुन्हा एकदा सांगतोय, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. सोपं आहे, फक्त ते कोण करत नाही आणि अगदी फ्री आहे, निशुल्क आहे. म्हणून ते नक्कीच करा, जेणेकरून त्याच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. त्यासाठी किमान आपण तेवढं करणं अपेक्षित आहे. ओके. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.